Good morning, students. Today we are starting with our first lesson, Maharashtra before Shivaji. Now, Shivaji Maharaj was a great man. We celebrate his birth anniversary with great pomp and reverence. What is this pomp and reverence? Means खूप मोठ्या आनंदात आणि जल्लोषात आपण त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी शिवजयंती माहिती आहे ना सगळ्यांना साजरी करतो. It is a happy day for you children. For every children it is very happy day. You sing songs and povadas in his honor. त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदर व्यक्त करायचा म्हणून आपण पोवाडे गातो. त्यांच्या यशोकीर्तीचे यशोगाथेचे पोवाडे गातो. यू सिंग पोवाडाज अँड सॉंग्स. यू गार्लँड हिज पिक्चर अँड से शिवाजी महाराज की जय. Means what you did, what you do or what we do, we garland his picture. आपण त्यांच्या प्रतिमेला हार घालतो, फुलांचा हार घालतो, फुलांची माळा घालतो आणि शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा पद्धतीच्या घोषणा पण देतो. हू वॉज दिस शिवाजी महाराज? कोण होते बरं शिवाजी महाराज? व्हॉट वॉज द ग्रेट वर्क ही डिड दॅट वी सेलिब्रेट हिज बर्थडे एव्हरी इयर? असं त्यांनी कोणती कोणती महान कामं केली आहेत की ज्यामुळे आपण त्यांना इतकं लक्षात ठेवलं आहे आणि त्यांचा वाढदिवस हा जयंती शिवजयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करतो. द टाईम इन विच शिवाजी महाराज लिव्ड वॉज दॅट ऑफ द मिडायवल पिरियड. म्हणजे ते मध्ययुग होतं जेव्हा शिवाजी महाराज होते. इन दोज डेज मोनार्ची म्हणजे कोणाची सत्ता होती? मोनार्ची ऑर द रूल ऑफ किंग्ज प्रिवेल्ड एव्हरीवेअर. राजा महाराजांची सत्ता असायची. त्या काळी राजा महाराजांची वेगवेगळ्या राजा महाराजांची सत्ता असायची आणि त्यांची गुलामगिरी सर्व प्रजेला सहन करावी लागत असे. आता हे राजा महाराजा कोण होते जे आपल्याला गुलामगिरीत ठेवत होते? Who are these kings or whose monarchy was there at that time? Who were the rulers that we have to see here in this paragraph? Means monarchy or the rule of kings prevailed everywhere. सगळीकडे त्यांचंच साम्राज्य पसरलेलं. Many of the kings pursued their own pleasures and enjoyments instead of the welfare of the subject. Now what is this subject? Subject म्हणजे काय? Subject म्हणजे प्रजा. प्रजेचं हित पाहायचं सोडून एन्जॉयमेंट्स अँड प्लेजर्स म्हणजे स्वतःच आनंद, पार्टी, उल्हास, वेगवेगळ्या जेवायला बोलवणे आणि एन्जॉय करणे, लोकांना जेवायला बोलवणे आणि एन्जॉय करणे. मेनी ऑफ द किंग्स परस्यूड देअर ओन प्लेजर. स्वतःचा स्वार्थ बघितला, स्वतःचा आनंद बघितला. लोकांचं कल्याण कशात आहे? प्रजेचं कल्याण, सब्जेक्ट म्हणजे प्रजा, त्यांचं कल्याण कशात आहे हे एकाही राजांनी पाहिलं नाही. बट इवन इन दोज डेज देअर वेअर सम किंग्स हू लुक्ड. पण अशा अवस्थेत, अशा दिवसांमध्ये पण इन दोज डेज सम किंग्स हू लुक्ड आफ्टर द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट. पण असे काही राजा होते की ज्यांनी आपल्या प्रजेच्या हिताचा विचार केला. द मुघल एम्परर अकबर इन द नॉर्थ अँड द एम्परर कृष्णदेवराय ऑफ विजयनगर इन द साऊथ आर फेमस इन हिस्ट्री फॉर देअर benevolent rule. Likewise, शिवाजी महाराज also commands great respect even today. म्हणजेच आपल्या शिवाजी महाराजांसारखेच कोण कोण होते ज्यांनी प्रजेचं हित पाहिलं? राजा कृष्णदेवराय आणि एम्परर अकबर यांनी बिनवॉलंट रूल मीन्स वॉट? प्रजेच्या हितासाठी काम केलं.
आणि आपले शिवाजी महाराज म्हणताना सुद्धा किती आपुलकी वाटते ना, आपले शिवाजी महाराज. लाईकवाईज शिवाजी महाराज अल्सो कमांड्स ग्रेट रिस्पेक्ट इव्हन टुडे. आजही 400 वर्षापूर्वींचा त्यांचा इतिहास असून सुद्धा आजही आपण त्यांना तितक्याच आदराने, तितक्याच सन्मानाने त्यांचं नाव घेतो आणि आपल्याला अतिशय आदराने अभिमान वाटतो. शिवाजी महाराज एस्टॅब्लिश्ड स्वराज इन महाराष्ट्र. त्यांनी काय स्वराज्याची स्थापना केली. स्व अँड राज. स्वराज. स्वराज मीन्स व्हॉट? स्वतःचं असं राज्य, सुराज्य इन महाराष्ट्र. स्वराज मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट. स्वतः स्थापन केलेलं शासन. आवर ओन रूल. आणि तिथे आपली सत्ता आहे, लोकांची सत्ता आहे, कोणातरी एका दुष्ट राजाची सत्ता नाही. फॉर अबाउट 400 years बिफोर शिवाजी महाराज, महाराष्ट्र वॉज नॉट फ्री. शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र हे फ्री नव्हते, गुलामगिरीत होते. अ लार्ज पोर्शन ऑफ इट वॉज अंडर द रूल ऑफ निजामशाह ऑफ अहमदनगर, निजामशाह ऑफ अहमदनगर अँड द आदिलशाह ऑफ बिजापूर. ओके. These two sultans had divided महाराष्ट्र among themselves. ह्या दोन स्वार्थी राजांनी काय केलं होतं? आपल्या महाराष्ट्राला स्वतःमध्ये विभागून घेतलं होतं. They were not liberal in their outlook. लिबरल म्हणजे ते प्रामाणिक पण नव्हते किंवा कोणाला अशी सूट पण देत नव्हते. They were not liberal in their outlook. They oppressed the people over whom they ruled. त्यांनी काय केलं होतं? लोकांवरती फक्त अत्याचार केलेले. ऑपरेस्ड इन द सेन्स त्यांनी लोकांवर फक्त अत्याचार, जुलूम केला. द पीपल ओव्हर होम दे रूल्ड. रूल्ड इन द सेन्स ज्यांच्यावर त्यांनी राज्य केलं, ज्यांच्यावर त्यांनी सत्ता केली, त्या सगळ्यांवरती त्यांनी खूप प्रेशर आणलं आणि त्यांच्यावरती जुलूम केले, अन्याय केला. दे वर अल्सो स्वोन एनिमीज ऑफ ईच अदर. त्यांनी काय केलं? एकमेकांचे दुश्मन पण तयार केले. They constantly fought against each other with the result that the people suffered and were harassed. काय केलं त्यांनी? They constantly fought against each other with the result the people suffered and were harassed. प्रत्येक वेळी सत्तेसाठी भांडणं करून आणि त्याचे परिणाम म्हणून काय झालं? लोकांना त्रास झाला. अँड दे वेअर हरॅस्ड. हरॅस्ड इन द सेन्स त्यांच्याकडून अत्याचार घडत गेला, त्या राजांकडून लोकांवरती जुलूम होत गेले, अत्याचार होत गेला. द पीपल कुड नॉट गेट इनफ टू ईट नॉर कुड दे सेलिब्रेट देअर फेस्टिवल्स ऑर वर्शिप देअर गॉड्स ओपनली अँड फ्रीली. आता आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या धर्मांनी नटलेला असा आपला देश आहे. हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई आणि प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो, धर्माची शिकवण प्रिय असते आणि आपण आपला सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करू इच्छितो. गणपती फेस्टिवल असेल, रमजान ईद असेल, पारसी डे असेल आणि कुठलाही उत्सव असेल किंवा नाताळ असेल किंवा क्रिसमस असेल. मीन्स एव्हरीवन वॉन्ट टू सेलिब्रेट आवर फेस्टिवल अँड एव्हरीवन इज हॅव्हिंग राईट टू वर्शिप देअर गॉड्स ओपनली अँड फ्रीली. गेटिंग एव्हरीवन, प्रत्येकाला फ्रीली स्वतःच्या धर्माचा आनंद घेता आला पाहिजे. स्वतःच्या धर्माची पूजा किंवा आपण मंदिरात जातो, येते लक्षात सगळ्यांच्या. ऑर वर्शिप देअर गॉड्स ओपनली अँड फ्रीली. दे वर नॉट शुअर ऑफ सेफ्टी इवन इन देअर होम्स. आपल्या आपल्या घरातसुद्धा ती लोकं सुरक्षित नव्हती. देअर वॉज इनजस्टिस एव्हरीवेअर. जिकडे तिकडे फक्त अन्याय होता. देअर वॉज इनजस्टिस एव्हरीवेअर. इन महाराष्ट्र देअर वेअर मेनी वतनदार्स. वतनदार मीन्स ज्यांच्या हाती सत्ता. लाईक देशमुख्स अँड देशपांडेज हू ओन्ड जागीर्स. मग महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वतनदार असायचे. प्रत्येकाच्या नावे एक एरिया दिलेला असायचा आणि तो एरिया त्यांनी पाहायचा. मग त्यांची नावं देशमुख, देशपांडे असे होते आणि त्यांना जागिरी दिली जात असे. दे लव्ड ओनली देअर जागीर्स अँड नॉट देअर कंट्री. मग झालं काय?
मी देशमुख आहे, मी देशपांडे आहे, माझ्याकडे जागीर आहे, मी खूप मोठा आहे, मी ह्या एरियाचा मालक आहे, असं त्या लोकांना वाटायला लागलं. मग याचा दुष्परिणाम काय झाला? व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दीज काइंड ऑफ फीलिंग्स इन दिस देशमुख अँड देशपांडे? दे वेअर नॉट interested for the improvement in subject. They were interested to collect the honor to themselves only, to collect the money to themselves only. Now they loved only their jagirs and not their country. The constant fighting among them brought great misery to the people. मग यामुळं लोक कन्फ्युजनमध्ये येतात ना, त्यांच्यामध्येच सत्तेची लालच, पैशाची लालच आणि सतत भांडणं, याचा परिणाम लोकांवर होतो. जसा कोरोनाचा परिणाम आपल्यावरती झाला आहे, तसंच ह्या भांडणांचा परिणाम नॅचरली लोकांवरती होणारच. देर वॉज मिसरूल एव्हरीवेअर. जिकडे तिकडे फक्त नियम मोडले जात होते. पीपल वर टायर्ड ऑफ दिस ऑपरेशन नॉट ऑपरेशन अँड वेअर व्हेरी अनहॅपी. लोक या सगळ्या अत्याचाराला कंटाळले होते आणि दुःखी होते. शिवाजी महाराज saw all this. He undertook the noble task of establishing स्वराज in महाराष्ट्र. त्यांनी हे पवित्र कार्य केलं, स्वराज्याच्या स्थापनेचं कार्य हाती घेऊन हे पवित्र कार्य केलं, which could bring happiness to the people. He first brought to book the वतनदार्स who fought among themselves. त्यांनी काय केलं? टू बुक. आता या शब्दाचा अर्थ कसा येतो इथे? ही फर्स्ट ब्रॉट टू बुक द वतनदार्स हू फॉट अमंग देमसेल्फ. त्यांनी अशा लोकांची यादी केली की जे फक्त स्वतः आपापसात भांडत होते. ही देन यूज्ड देम इन हिज प्लॅन टू एस्टॅब्लिश स्वराज. मग अशा लोकांना त्यांनी स्वतःच्या प्लॅनमध्ये सामील केलं. ही फॉट अगेन्स्ट द पॉवर्स दॅट ऑपरेस्ड द पीपल. म्हणजे त्यांची लढाई या लोकांविरुद्ध नव्हती. शिवाजी महाराजांनी कसं डोकं चालवलं माहिती आहे का? त्यांची लढाई या वतनदारांविरुद्ध नव्हती. त्यांची लढाई होती, आपला महाराष्ट्र गुलामगिरीत आहे, तर त्या गुलामगिरीमधून महाराष्ट्राला सोडवणे आणि स्वराज्याची स्थापना करणे. म्हणून जे लोक अज्ञानी होते, जे वतनदार अज्ञानी होते की आपण भांडलं नाही पाहिजे, आपण आपल्या महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे. सो व्हॉट शिवाजी महाराज डिड, ही collected them. He make a list of like these Vatandars who fought among themselves. He then used them in his plan to establish Swaraj. He fought against the powers that oppressed the people. जी सत्ता लोकांना त्रास देत होती त्याच्या अगेन्स्ट ते लढले अँड डिफिटेड देम आणि त्यांना हरवलं. ही एस्टॅब्लिश्ड हिंदवी स्वराज बेस्ड ऑन जस्टिस, फेअर प्ले अँड इक्वल ट्रीटमेंट टू पीपल ऑफ ऑल कास्ट अँड रिलिजन. मग इथे कुठलीही जात किंवा कुठलाही धर्म याला त्यांनी महत्त्व दिलं नाही. सर्व धर्म समभाव या भावनेनीच त्यांनी काम केलं. शिवाजी महाराज मेड नो डिस्टिंक्शन म्हणजे फरक केला नाही बिटवीन हिंदूज अँड मुस्लिम्स. ही ऑनर्ड द सन्स ऑफ ऑल रिलिजन. प्रत्येक धर्माच्या संतांना त्यांनी नेहमी आदरानेच वागणूक दिली आहे. वी ड्रॉ इन्स्पिरेशन फ्रॉम दीज नोबल डीड्स ऑफ महाराज. आपण त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. तुम्ही लहान मुलांनी शिवाजी महाराजांकडून काय शिकलं पाहिजे की दो देर आर डिफरंट रिलिजन्स इन अवर सोसायटी बट वी ऑल आर सेम अँड वी शुड लिव्ह टुगेदर व्हेरी हॅपीली. We should work unitedly and we should think of each other, not ourselves only. We should not be selfish. Understood everyone? Okay. Now till here, read the lesson carefully. If any doubt is there, you can ask me on the group. Okay? Bye.